यशोदामाई, मला आता प्रमाण म्हणायला आणि भजन म्हणायला वेळ नाही हो. गोवर्धनजी दिसतात ना, अजून फार दूर जायचं. म्हणून माती खाल्ली कन्हैयानं. यशोदामाईला कळालं, माई रागावली, हका मारू लागली, कन्हैया, ए कान्हा, ए कन्हवा, ए लाला. धावतच आला कन्हैया. काय काय का हाका मारतेस? काय ऐकतोय मी? माती खातोस? प्रश्न विचारला. तुम्ही ऐकतात ना सर्वच. महत्वाचा मुद्दा सांगतोय. एका वाक्यात उत्तरे द्या. आता पोरांच्या परीक्षा झाल्या, पण परीक्षाच आहे. माती खातोस? एका शब्दातच उत्तर दिलं, नाही. खाऊन तर बसला, नाही म्हणतोय. मग आता मातीत जर खाली म्हणल्यावर ते काही लपणार थोडंच आहे. खोटं बोलतोस म्हणे वरून. बलराम काय खोटं सांगतो का मला? असं आईनं म्हटल्याबरोबर यानं म्हणायला सुरुवात केली, बलराम दादा खोटं बोलतो, खोटं बोलतोय बलराम दादा. तो आहे आमचा पक्षपाती, पक्षपाती आहे तो, म्हणून तो खोटं बोलतोय. नाही का आई, नाही खाल्ली मी माती, मी माती खाल्ली नाही असं म्हणल्यावर आई अजून रागवली. तिला पक्क माहिती आहे यानं माती खाल्लेली आहे, आणि तरी नाही म्हणतो. राग माती खाल्ल्याचं कमी आला, पण खोटं बोलल्याचं जास्त आला आहे. मग त्याला बोलावणंच घेतलं. माती खातोस आणि खोटं बोलतोस? कानच पकडला महाराज त्याचा. हातात छडी घेतली. डोळे लाल आहेत यशोदामाईची माती खातोय तो म्हणून. पण रागानं त्याने त्याच्याशी बोलताय, खोटं बोलतोस? माती खातोय वरतून? काय करावं आता? जगाचा मालक आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, पण आईनं कान पकडलेला आहे. तिच्या हातात छडी आहे, मारण्याकरिता उद्युत झालेली आहे, आणि हा जगाचा मालक तिच्या समोर किलकिल्या डोळ्यानं पाहून म्हणतो, आई मारू नको ग, आई मारू नको ग, मी माती खाल्ली नाही ग, मारू. त्याच्या डोळ्यांमध्ये ते प्रेम आहे आईविषयीच. हे तर हा असं आहे ना महाराज, तुम्हाला काय सांगायचं. यानं फक्त भुवई जरी वाकडी केली ना तरी ब्रह्मांडांची उलटा पालट होऊ शकते, एवढं त्याच्या सामर्थ्य आहे. त्याच्या मनात जर संकल्प निर्माण झाला तर हा अनंत ब्रह्मांडांना काही क्षणात प्रगट करू शकतो, एवढं त्याचं सामर्थ्य आहे. आणि आज तो किलकिल्या डोळ्यानं आईकडे पाहतो, आई मारू नको ग, आई मला मारू नको. काय भाग्य आहे काही यशोदा राणीचं. यशोदा झाल्यावर सगळ्यांनाच हे भाग्य प्राप्त होतं. रोज तुम्ही तुमच्या समोर सांगता, कारण यशोदा सर्वांना होत. सर्वजण प्रेमाने यशोदा होऊ शकते. काही करावं लागत नाही, काही अर्ज भरावा लागत नाही, कोणाकडून परवानगी आणावं लागत नाही, काही करावं लागत नाही. फक्त शांत चित्ताने एका जागेवर निवांत श्यामसुंदराचं चिंतन करावं लागेल. मनोमन डोळे बंद करून टाकणे. तुम्ही काय आहात, कोणा जातीचे, धर्माचे, पंथाचे, कोणाचे कोण आहात, हे सगळं विसरून जा. शांत चित्तानं कधीतरी निवांत होऊन भगवंताचं विश्वात पदार्पण करा. आणि जसं त्यांनी हे खोटं खोटं नाव धारण केलं ना आपण आता सध्या, असंच त्यांनी ध्यान करता करता स्वतःला यशोदा म्हणायला सुरुवात करा. आणि पक्का विश्वासच मनाचा करून ठेवा की मी यशोदाच आहे. आणि मग मनोमन कन्हैयाला हाक मारा, येईल महाराज धावत. ठुमक चलत नंदलाल धावत येईल, आई आई म्हणत येईल, तुमच्या मांडीवर येऊन बसेल, तुमच्याकडे हट्ट करील, आई मला भूक लागली, खायला दे. आणि फार कोड कौतुक तुम्हाला त्याचे करता येतील. यशोदा झालं पाहिजे म्हणून कुठेतरी साधना करायची, म्हणून स्वतःला बांधून घ्यायचं. अगदी डोळे बंद करून सरळ त्यांनी हालचाल न करता शांत चित्तानं अमुक धमक असं करीत त्यांनी आपण स्वतःला बांधून टाकायचं. हे असं बांधून टाकणं बळजबरी बांधणं, याचा मला अनुभव आहे. बळजबरीला आपण बांधून घेतो स्वतः. असाच मंत्र जप झाला पाहिजे, असाच श्वास त्यांनी या पद्धतीनं चालला पाहिजे, असंच ध्यान झालं पाहिजे. इथंच भुरकुटीतच पाहिलं पाहिजे, नासागरी दृष्टी असली पाहिजे, ब्रह्मरंध्रातच त्यांनी चिंतन केलं पाहिजे. हे बांधून आहे. तसं प्रेमात जर पदार्पण कराल तर हे सगळं करायची गरजच पडणार नाही. तुम्ही आपोआपच स्वतःला विसरून जा. तो कन्हैया तुमच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होऊन तुम्हाला विलक्षण असणारा आनंद देईल. हे तेवढंच महत्वाचं आहे. मी त्याला कन्हैया म्हणतो. वस्तू एकच आहे, परमात्मा एकच आहे. त्याला काही नाव नाही, त्याला गाव नाही. तुम्ही द्याल ते नाव, तुम्ही ठरवाल ते रूप, त्या रूपात येईल. त्याच नावानं
तुमच्या समोर त्यांनी प्रगट होईल. तुम्ही काय म्हणा. आता आम्ही काल स्वामी महाराजांच्या केंद्रात गेलो होतो. किती श्रद्धेनं त्यांनी सेवा करत सगळे लोक. पण परमात्मा तोच आहे. तुम्ही त्याला स्वामींच्या रूपात पाहता, कोणी त्याला गणय्याच्या रूपात पाहतोय, कोणी राम रूपात पाहतोय, कोणी त्याला पांडुरंग म्हणतोय, कोणी त्याला मुक्ताई म्हणतोय. तोच आहे, सगळ्या ठिकाणी तोच आहे. फक्त आपण आपली भावना त्याच्याशी कशी जोडतो हे तेवढंच महत्वाचं आहे. जिथं जोडली असेल तिथंच जोडून ठेवा. बळजबरीने एखाद्याची तिकडून ओढायची इकडं लावायची हे चांगले नाही. महत्वाचंच आहे ते सुद्धा. तो श्रद्धेनं भावनेनं करतोय ना, त्याच्या त्या भावनेवर त्याला आवड होऊ द्या. फक्त त्यानं ती भावना डोळस ठेवावी, नाहीतर त्याला नाव येईल अंधश्रद्धा. मग ती पुन्हा निर्मूलन करावी लागेल. हा महत्वाचा विचार आहे. पण श्रद्धा असावी, पण ती अंध नसावी, ती डोळस असावी, ती जाणून त्यांनी असावी. पण भगवंतावर प्रेम सर्वांना करता येतं, सर्वजण करू शकतात. यशोदा सर्वांना होता येतं. जर यशोदा झाला तर देवाचा सुद्धा काम धरता येईल. आज तिनं धरलाच महाराज. आता आई ऐकतच नाही, मातीच खाल्ली म्हणते. मग काय करायचं? मग तिच्याशी बोलू लागला, आई अगं मी खरंच माती खाल्ली, नाहम भक्षतो आनंद. मग हे काय खोटं बोलत? सवय मिथ्यावी संशय, हे सगळे खोटं बोलतायत. मग खरं काय? यदि सत्य विरस्तार ही समक्ष पश्यमे मुखम. तुला जर खरंच पाहायचं असेल तर तू स्वतःच माझं तोंड बघ ना, मग तुला दिसेल. तर नाही आई बरोबर बोलतोय. नाहम भक्षतो आनंद. सवय मिथ्यावी संशय. बलरामा सगळं सगळे खोटं बोलतायत. तुला खरंच जर तपासून पाहायचं, सत्यच जर शोधायचंय ना, यदि सत्य विरस्तार समक्ष पश्यमे मुखम. माझं मुख तू स्वतःच बघ. असं म्हटल्याबरोबर त्याने महाराज कान तिनं धरलेलाच आहे, छडी उगारलेलीच आहे. आणि यानं खरं काय ते दाखवायचं म्हणून आ गेल्याबरोबर चमत्कारच झाला. तिने काठी उगारली. मारावया तिने उगारी मारण्याकरिता काठी उगारली. आईनं फक्त प्रेमच दिलं पाहिजे असा सिद्धांत सर्वांच्या समोर सांगत असताना कधीतरी हे सुद्धा सांगितलं पाहिजे की आईनं छडीनं मारलं सुद्धा पाहिजे. ते मारणे गरजेचं नाही. तर कालचं आपण पाहिलं की पांडवांना ते वेगवेगळे प्रकार पाहायला मिळाले. वासराला गाय चाटत होती आणि त्याचं मांस सुद्धा त्यांनी चाटायला सुरुवात. हे आईचं प्रेम आहे. कलियुगात त्या जागी माता पिता एवढे लेकरांवर प्रेम करतील की ती लेकरं व्हायला जातील त्यांच्या प्रेमात. हे महत्वाचं आहे. मग त्यांनी ते सुद्धा केलं पाहिजे. आज आई आली आमची ते आईने काठीनं मारलं पाहिजे अजून मला आठवलं. लहानपणी मी समजत नव्हतं, शिव्या देत होतो. बहिणींना शिव्या द्यायचं. लहान लहान बहिणी तर लहान होत, समजत नव्हतं. तिला कळालं हा शिव्या देतो. तिला कोणतरी सांगितलं हा शिव्या देतो. मग तिने ठरवलं त्याला येऊ द्या. शिवी दिली हे तिला चांगल्यापैकी कळालं. मला विचारलं शिव्या देतो असंच. नाही नाही म्हणतो, खोटं बोलतो वरून. मग तिने मला पकडायचं ठरवलं. पळून पळून तिने मला पकडलंच. खोटं वाटत असलं तर विचारते. पळून पळून पकडलं. फक्त पकडून थांबली नाही, खाली पाडलं. आणि खाली पाडून तोंडात 2 बोटं घातले आणि असं जोरात ओढायला सुरुवात केली. दिशील कशी दिशील कशी दिशील कशी. अगदी रक्तानुस्तर तिने असं ओढलं आणि मग काकुळकी आल्यावर सोडून दिलं. नंतर तिलाच वाईट वाटलं. आता आई आहे ना ती, मग तिला वाईटच वाटलं.
आईनं दंडन केलं पाहिजे मुलांना, त्याचा परिणाम चांगला झाला. तिनं जर तोंडात बोट घालून फाडलं नसतं ना तोंड माझं, तर आज मी तुमच्यासमोर कथा सांगितलीच नसते. आज मी कथा सांगतोय तुमच्यासमोर बसून, त्याचं कारण कुठेतरी ती सुद्धा आहे, तिचे संस्कार सुद्धा आहे. पण आई हे आई संस्कार करणारी आहे, आपले गुरुजी संस्कार करणारे आहेत, त्यांना सुद्धा विसरता कामा नये. आमचे गुरुजी पण आले आज गावावरून, कथा ऐकाय करता आले, येत असतात ते आणि आले. त्यांनी शाळेत असताना एक गोष्ट शिकवली होती. त्यामुळे हनुमंतरायांच्या दर्शनाला जाताना दर्शन केल्यावर काय म्हणायचं? हनुमंतरायांना म्हणायचं, शक्ती, भक्ती आणि युक्ती द्या. हनुमंतरायांकडे शक्ती, भक्ती आणि युक्ती तिन्ही गोष्टी आहेत ना. असं शिकवणारे जर गुरुजी समाजात आज तयार होतील तर सगळे लोक रामकृष्णाची भक्ती करतील. महत्वाची गोष्ट सांगतात. म्हणून जशी आई महत्वाची तसे शिक्षक सुद्धा महत्वाचे. बसलेल्या सगळ्या श्रोतृवर्गांमध्ये फार शिक्षक सुद्धा आहेत. माझी विनंती आहे की मुलांवर संस्काराच्या बाजूने सुद्धा बारकाईने पाहिलं पाहिजे आणि पाहून त्यांना या मुद्द्यावर आरूढ ठेवलं पाहिजे. फक्त नियम एक असतो, आईनं संस्कार करत असताना तिनं स्वतः आधी संस्कारी असले पाहिजे, तसं शिक्षकानं विद्यार्थ्यांवर संस्कार करत असताना त्यानं स्वतः आधी संस्कारी असले पाहिजे. थोडं वाईट वाटत असेल, वाटू करतो, पण वस्तुस्थिती सांगायला काय त्रास आहे? संस्कार महत्वाचे आहेत ना. आणि मी तुमच्या समोर एवढा तोंडवर करून सांगतोय शहाणपणात, शहाजूकपणानं, पण आधी मी वागलो पाहिजे, आधी मला ते कळालं पाहिजे, आधी मी संस्कारित असलो पाहिजे, मग माझं बोलणं तुम्हाला पटेल, रुचेल, पचेल, मग तुम्ही स्वीकारा. म्हणून हे गरजेचंच आहे. आईनं कान पकडला, मारण्याकरिता छडी अशी उगारली, मारावया तिने उगारली काठी, आ केलं का नाही यानं, आ केलं बरोबर. तिने त्याच्या मुखात पाहिलं, कालच पाहिलं होतं, ती स्तनपान करत हकरवत होती, तो दूध पित होता, थांबला म्हणून पाहिलं तर ब्रह्मांड फिरताना दिसलं. आजही असंच झालं. त्याच्या मुखात 14 भुवन दिसू लागले, गर्र फिरताना ब्रह्मांड दिसत आहे. घाबरलीच महाराज, डोळे सोडू लागले, काय दिसतंय याच्या तोंडात? घाबरलेली आहे. तिला कळालं महाराज, तिला कळालं हा सामान्य नाही, त्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहे, हा जगाचा मालक आहे, हा देव आहे. आईला कळालंय मी देव आहे, हे देवाला कळालं. तुम्ही ऐकतात ना सर्व, देवाला जाणीव झाली की आता हिला कळालं मी देव आहे. आता मी देव आहे म्हटल्यानंतर उद्यापासून माझं कान धरणारच नाही. देवाचं कुठं कान धरतात का? उद्यापासून छडी हातात घेऊन मला मारण्याचा विचार सुद्धा मनात आणणार नाही. देवाला कोणी मारेल का? मग आता काय केलं पाहिजे? हा देव आणि भक्तपणा नको आहे. ती माझी आईच असली पाहिजे, मी तिचा मुलगाच असलो पाहिजे. कौन रमापती कैसा ईश्वर, मै तो हूँ गोकुल का ग्वाला, ही त्याच्या पोटातली भावना आहे. मी गोकुळातला गवळी आहे, मी तिचा मुलगा म्हणूनच राहिलं पाहिजे, तेव्हाच मला प्रेम भेटेल. नाहीतर उद्या मंचकावर बसवील, औक्षणाचं ताट घेऊन रोज मला औक्षण करून त्यांनी माझी पूजा करेल, असं नको. मग काय केलं पाहिजे? तिला तर कळलं मी देव आहे म्हणून, मग देवानं तिच्यावर मायेचा पडदा टाकून दिला. आपण काल परवा ऐकलं ना 3 प्रकारची माया. एक विमुखजन मोहिनी माया, दुसरी स्वजन मोहिनी माया आणि तिसरी त्यागणी महाराज स्वमोहिनी माया. विमुखजन मोहिनी माया म्हणजे भगवंताच्या जवळ जाऊ देत नाही, भगवंतापासून विमुख करते अशी असणारी माया विमुखजन मोहिनी माया. स्वजन मोहिनी माया म्हणजे आपल्या जवळच्या भक्तांवर त्यांनी प्रस्थापित करतो ती माया. त्यांच्या जवळ जातो, त्यांची कामं करतो, त्यांना आनंद देतो, सगळ्या गोष्टी करतो, फक्त त्यांना कळू देत नाही मी तुमच्या बरोबर आहे. सगळ्या साधू संतांची उदाहरणं बघा. आपण फक्त कौतुकानं सगळ्या लोकांच्या समोर सांगतो. नाथांच्या घरी भगवान 12 वर्ष चौकदारकी करत होता, 12 वर्ष श्रोता म्हणून आला होता, 12 वर्ष श्रीखंडाच्या रूपात राहिला, हे फक्त आपण सांगतो. पण कसं काय त्याला शक्य करता आलं असेल? त्याला ही माया कारणीभूत आहे, ही स्वजन मोहिनी माया. गोरोबा काकांनी हातच तोडून टाकले स्वतःचे. तेव्हा विठू कुंभार होऊन त्यांच्या घरी गेला आणि त्यांचे गाडगे मडके यानं घडले, पण कळू दिलं नाही मी देव आहे म्हणून. ही त्याची माया. या सगळ्या साधू संतांकडे बारकाईने तुम्ही बघा. त्यांच्या जीवनात भगवंताच्या सानिध्याचा अनुभव आहे, सगुण साकार रूपात. मग त्यांच्या जवळ राहूनही कळत नाही. त्याचं कारण फक्त ही त्याची मायाच आहे. आणि स्वमोहिनी माया हा स्वतःलाही मोहित करून टाकतो एका मायेने. त्या मायेचं नाव आहे शुद्ध प्रेमाची धारा. शुद्ध प्रेमाची धारा.
तिला आपण धारा म्हणतो आहोत. या धारेलाच फक्त तुम्ही धारा धारा म्हणत राहिलात की मग तिचं नाव सहजच प्रगट होईल. धारा 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 ही त्याने त्याची स्वमोहिनी आहे. स्वतःला तिच्यात गुंतवून टाकतो, विसरूनच जातो महाराज. एवढा तिच्या चिंतनात विभोर होऊन जातो की मी देव आहे हेच विसरून जातो. पण अशी त्याची मायाच आहे. आईवर मायेचा प्रयोग केला, तिला पूर्वस्थितीत आणलं आणि माती मात्र खाल्ली, तिला कळू दिलं. मग माती का खाल्ली असेल याने? त्याचं कारण आहे. माती म्हणजे पृथ्वी. रोज आपण हेच ऐकतो 2-3 दिवसापासून. पृथ्वी भगवंताकडे गेली, मला वाचवा, माझ्यावर पापाचा भार झालाय. आता पृथ्वीला सुरक्षित ठेवलं पाहिजे की नाही? मग कुठे सुरक्षित ठेवायचं? माझ्या उदरापेक्षा सुरक्षित स्थान दुसरं कोणतंच नाही, म्हणून त्या पृथ्वीला माझ्या उदरातच पाठवलं पाहिजे, म्हणून माती खाल्ली. दुसरे कारण सांगतो, माती म्हणजे रज. त्याने विचार केला मला भविष्यात बरेच रजगुणी कामं करायचे, रज खाल्ली पाहिजे, खाल्ली रज. अजून कारण आहे का? ही माती सामान्य नाही, गोलोकधामातली माती आहे. गोमातेचं धाम गोलोकधाम, तिथली माती आहे म्हणून खाल्ली. अजून कारण सांगतो, ही सामान्य नाही, माझ्या भक्तांच्या पायाची माती आहे म्हणून खाल्ली. अजून कारण आहे. त्याने विचार केला माझ्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे, त्याच्यात अनेक जीवजंतू आहेत, त्या सर्वांचं कल्याण व्हावं, माझ्या भक्तांच्या चरणांची माती त्यांना प्राप्त व्हावी, मग त्या सगळ्या जीवांचं कल्याण करण्याकरिता ही माती अशी पाठवली त्या ब्रह्मांडांपर्यंत. कितीतरी कारण सांगता येते. माती मात्र त्याला खाल्ली. आईला अशा पद्धतीने आनंद दिला. असा लीला करणारा हा का नाही, लीला करतोय. क्रिया वेगळी आणि लीला वेगळी, त्याचा काही स्वार्थ नाही. अनेक वेळेला तुम्ही श्रवण करता. परत ऐका, जे कर्म करत असताना कर्म करण्याच्या आधी स्वार्थ असतो आणि कर्म करून झाल्यानंतर अभिमान निर्माण होतो, त्याला म्हणायचं क्रिया. त्याला काय म्हणायचं? क्रिया. आणि जे कर्म करण्याच्या आधी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही आणि कर्म पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा अभिमान होत नाही, त्याला म्हणायचं लीला. मग लीला करणारे दोनच आहेत, एक संत आणि दुसरा देव. दोघेच लीला करतात. काही स्वार्थ नाही आणि काही अभिमान नाही. आपण कोणतीच गोष्ट स्वार्थाशिवाय करीत नाही आणि कोणतीच गोष्ट पूर्ण झाल्यानंतर अभिमान झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही. म्हणून आपल्या सगळ्यांची आहे ती क्रिया आणि त्यांची आहे लीला. आपली कधीच लीला होऊ शकत नाही. लक्षात घेण्यासारखंच आहे, पटण्यासारखं. मला माहिती आहे सगळ्या लोकांना माझं म्हणणं पटतं. त्यातली त्यात बऱ्याच लोकांना असंही वाटतं की हा बुवा फार फुगीर आहे, पण ते त्यांनाच वाटतं. कारण अशा शब्दांनी ठेस लागते. कुठं? अहंकाराला. तो बऱ्याच दिवसाचा सांभाळून ठेवलेला असतो. कथा तर काल परवाची आहे. मी काल परवा तुमच्या समोर येऊन बोलतोय, पण अहंकार जुना आहे ना महाराज, नेमकं त्याच्यावरच घालवलं आणि त्याच्यावर धोपाट्या घातल्या गेले की मग फार त्रास होतो. खरं असतं हे माहित असतं, ते पटतं सुद्धा, मनात उतरतं सुद्धा, पण तरी काहीच पर्याय नसतो म्हणून नाईलाज असतो म्हणावं लागतं, बाबा फार फुगीर आहे. काही फुगीर वगैरे नाही. जिथं त्रास व्हायचा तिथं बरोबर त्रास झाला म्हणून हे शब्द बाहेर पडले. आणि तो त्रास होण्याकरिताच बोललं पाहिजे, हे जास्त महत्वाचं. भिवून बोलल्यावर काय उपयोग आहे त्याचा? मग तो कथा करण्याचं तात्पर्यच काय शिल्लक राहील? लोकांना भिवून नको बा, लोकांना राग आला नको बा, लोकांनी जर मनावर घेतलं जास्त जण मग आणखी काय आपल्याविषयी वागलं तिथं सुरू झालं नको बा, यांना राग आल्यानंतर परत आपल्याला यांनी नाही बोलवलं, असं जर असलं तर मग जपून बोलावं लागतंय. नाही बोलवलं तर नाही बोलवलं. भगवंताचं चिंतन काय फक्त कथा आणि एवढे मोठे मोठे सोहळे केल्यावरच होतं असं थोडंच आहे. तिथे एकांतात जास्त होतं, एकांतात जास्त होतं. सहज शब्द बाहेर येतात, विठो तुझे माझे राज्य, नव्या अनेकांची काच, दुसऱ्याचं काय काम नाही, तुझं माझंच राज्य. त्याच्याकरिता तर जीव तरमळतो, त्याच्याकरिता तर जीव कासावीस होतो. म्हणून तर तुकोबाराय भंडाऱ्यावर जाऊन बसत होते, नाही तर लोक तर त्यांच्या मागे धावतच होते. तुम्हाला कळतं ना मी काय म्हणतो? महत्वाचं सांगतोय मी तुम्हाला, फार महत्वाचं सांगतोय. म्हणून कदाचित त्यांनी अशा शब्दांमधून जर दुखावलं जात असेल अंतकरण, तर थोडे सावध व्हा. स्वतःबरोबर बोला आणि समजून सांगा की हा आपल्याला सांगतोय, याच्यात त्याचा काही स्वार्थ नाही. हा आपल्याकडेचा सांगतोय, काही स्वार्थ नाही. खरंच मनापासून सांगतोय की हे जर आपण लक्षात घेतलं तर आपलं सुद्धा जीवन संत जीवन होईल. मग आपल्या जीवनाला सुद्धा लोक म्हणतील ते लीलाकारी होते. तुका भासला मानवी वेशधारी, परी हा लीला विग्रही निर्विकारी. तुकोबाराय होते तोपर्यंत लोकांना कळाले नाही,
त्याच्यानंतर त्याने निळोबाराने लोकांच्या समोर सांगितले, मग म्हणले तो लीला विग्रही निर्विकारी. असंच आहे. म्हणून आपलं जीवन फक्त क्रियेपुरतं मर्यादित नसावं. आपलं जीवन हे त्यांनी दिव्य असणारी लीला व्हावी, भगवंताच्या लीलेत पदार्पण करता यावं, असं आपलं जीवन व्हावं याच्याकरिता सांगतोय. मग भगवान लीला करतोय, त्याला काही नाही, तो त्याच्या मस्तीत मस्त आहे. आईला आनंद देतोय, स्वतः आनंदी होतोय. माती तर खाऊन बसला, आईला कळू दिलं नाही. हे सगळं का घडतंय? राजाला प्रश्नच पडला की केवढे भाग्यवान आहे ते, केवढी भाग्यवान ती यशोदा, केवढा भाग्यवान तो नंदराजा. धावत धावत कन्हैयानं जावं, बाबा बाबा म्हणावं, त्यांना असं बिलगावं, त्यांनी त्याला कडेवर घ्यावं, गप्पा माराव्यात कन्हैयानं नंदबाबांबरोबर. काय भाग्यवान आहेत नाही? प्रश्नच विचारला. राजवाच हे नंद किं करोत ब्रह्मण श्रेय एव महोदयं यशोदाच महाभागा वपो यस्यास्तनम हरिये. काय असं पुण्य केलं असेल नाही की ज्यानं परमात्मा त्यांच्या घरी अशा पद्धतीनं खेळू लागला. मग सांगितलं असं आहे, ते नंद यशोदा सुद्धा सामान्य नाही. त्यांचे आपण तात्विक अर्थ तर पाहिले. आनंदम ददाती ती नंदहा, यशम ददाती यशोदा. भक्ती आणि भाव म्हणजे नंद आणि यशोदा हे आपण ऐकलं. पण इथे त्यांनी चरित्र भागामध्ये आपण पाहतो ना, ते सुद्धा अवतारी आहे. द्रोण नावाचा वसू आहे आणि त्याच्या पत्नीचं नाव आहे शतधरा. दोघांनी तपश्चर्या केली, भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे विचार. म्हणे काय नाही देवा, असं वाटतं तू बालरूप धारण करून आमच्या अंगणामध्ये खेळायला यावंस. त्यांचा तो शुद्ध असणारा भाव, त्यांची ती शुद्ध असणारी भक्ती भगवंतानं जाणली आणि तथास्तु म्हणाला. तोच परमात्मा त्या द्रोण आणि शतधरेच्या घरी यायचा निश्चित झाला. ते त्यांनी नंद यशोदा होऊन आले आणि मग तो त्यांनी मला त्यांच्या अंगणात खेळायला. काय पुण्य त्यांनी केलं असेल हे त्याच्या मागचं कारण आहे. कोण्याच गोष्टीला त्यांनी मला सहज पावलं. तुम्ही कथा ऐकायला आला, हे सुद्धा काहीतरी पुण्य आहे. तुमच्या सगळ्यांच्या समोर बसून मला कथा त्यांनी सांगता येते, हे सुद्धा काहीतरी कोणत्या तरी जन्मातलं कपाळ म्हणावं लागेल. साधू संतांची कृपा झाली. बोबड्या शब्दांमध्ये का होईना पण मी बोलतोय, पण भगवंताविषयी बोलतोय. हे त्यांनी अभिमान त्याचा धरायचा नसतो, पण धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाची झालोय, तर ते सुद्धा म्हटलं. मग आपल्याला स्वतःची धन्यता वाटायला नको का? मी बाकीचा खलबत्ता कुटीत बसण्यापेक्षा भगवंताचं चिंतन करतोय याचं स्वतःला समाधान वाटायला नको का? हे महत्वाचंच आहे. नाही तर हे काहीच नसतं केलं तर मग आहेच कायमस्वरूपी आपल्या मागे. कथा जर नसली, कीर्तन नाही ऐकलं, चिंतन नाही केलं तर मग बाकीच्या गोष्टी आपल्याला सोडतच नाहीत. मोकळ्या माणसाला काही काम नसतं, उचापती करतच राहतो जन्मभर. हे फार महत्वाचं आहे. पण काहीतरी पुण्य असेल, बहुधा सुकृती नरदेहाला शरीर प्राप्त झालं, हे पुण्यानंच प्राप्त झालं. आणि ते प्राप्त होऊन परत भगवंताचं भजन आपण करतो आहोत, भगवंताची कथा श्रवण करतो आहोत, हे सुद्धा काहीतरी पुण्यच आहे, काहीतरी भाग्यच आहे. त्या भाग्यानंच हे श्रवण करायला मिळतं. अनंत जन्मीचे सुख पदारी, अनंत जन्मीचे सुख पदारी, त्याचे मुखी हरी बैठा होय, त्याचे मुखी हरी बैठा होय. सुकृत जर आपल्या पदरात असेल तरच त्याच्या मुखामध्ये देवाचं नाव घर करून बसेल. पण बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडते, म्हणून देव आवडतो. देव आवडण्याकरिता सुद्धा पुण्य असावं लागतं. असो म्हणून काय असं पुण्य केलं असेल, काय असं भाग्य आहे की जेणेकरून परमात्मा त्यांच्या घरी खेळतोय? प्रश्न विचारला राजाने, हे त्याचं उत्तर आहे. कन्हैया अशाच अनेक लीला करतोय. थोड्याशा वेळामध्ये जास्त त्याच्या लीला आपल्याला ऐकायच्या आहेत. सगळ्यात जर घाईघाईने सांगून आपण पुढे गेलो
आणि एखाद्याही त्या लीलेतला आपल्याला भावच कळाला नाही तर ते ऐकल्यासारखं वाटणार नाही. म्हणून थोडस थांबून सांगत इथपर्यंत आलो. आता पुढच्या जरा थोडा घाईने प्रवेश करूया. गोवर्धनापर्यंत जायचंय ना. चला. गोपाळांबरोबर खेळतोय. खेळत असताना सगळ्या गोकुळवासी लोकांनी कन्हैयाला पाहून त्याच्याकडे पाहतच राहावं. मनातली मनात गोपिकांनी विचार करावा की काय भाग्यवान आहे ना यशोदा की हा कन्हैया तिच्या घरचं लोणी खातोय, तिच्या हातचं लोणी खातोय. हा जर आपल्या घरी आला आणि यानं आपल्या हातचं लोणी खाल्लं तर किती चांगलं. आपल्या हातचं जरी यानं लोणी खाल्लं तर किती चांगलं. मनात फक्त त्या गोपिकांच्या आणि वाटलं की या मनकवड्या देवानं त्या गोपिकांच्या घरी जायचं ठरवा आणि या गोपिकांच्या घरात घुसायचं. एकट्यानं नाही जायचं, सगळ्या गोपाळांना बरोबर घेऊन जायचं. त्याने एक मंडळ स्थापन केलं होतं महाराज. रामकृष्ण हरी मंडळ नाही बरं. त्यानं मंडळ स्थापन केलं होतं चौर्य विद्या प्रसारण मंडळ. त्याच्या मंडळाचं नाव आहे चौर्य विद्या प्रसारण मंडळ. म्हणजे काय, चोरी करायची आणि कशी करायची हे सगळ्या मंडळाला शिकवलं होतं. चौर्य विद्या प्रसारण. सगळ्या गोपाळांना बोलावलं. सर्वांना त्यांनी सारे असे मरतुकडे उद्बत्ती छाप असणारे सगळे गोपाळ. पण अरे तुम्ही चांगल्या घरचे ना सगळे त्यांनी तुम्ही दूध दुग्ध तुमच्या घरी एवढं सगळं चांगलं आहे, तुम्ही असे मरतुकडे कशाला झाले. ते म्हणले देवा आमच्या घरी सगळ्या गोष्ट खरी आहे पण ते आमच्या घरी ठेवत नाहीत ना. मग ते सगळेचे सगळे डेअरीला घेऊन जातात. आमच्या डेअरीला काही शिल्लक राहत. मग काय करायचं. बरं त्यांना कोणी सांगायचं. मग भगवान म्हणजे मी सांगतो. मग देवानं विचारपूर्वक त्यांनी एक मीटिंग घेतली. ग्रामसभा बोला. सगळे त्यांनी गावातले लोक आले. देवानं सर्वांना समजून सांगितले पहा आपल्या घरी दही दूध तूप लोणी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, तरी आपले लेकर असे मरतुकडे आहेत. तुम्ही असं करा आपल्या लेकरांना आधी पोटभर खाऊ घाला आणि मग उरलेलं बाजाराला. एवढं सांगून सुद्धा गावातल्या लोकांनी ऐकलं नाही. ते म्हणले कंस मोठा वाईट आहे आणि कंसानं त्यांनी आम्हाला सांगून दिलेलं आहे की घरी अजिबात ठेवायचं आणि सगळं बाजारात विकायला आणायचं. आमचा नाईलाज आहे, आम्ही ठेवू शकत नाही. मग आता काय करायचं. मग देवाने विचार केला ग्रामसभा घेऊन गावातले लोक जर ऐकत नसतील मग आता सदस्यांची मीटिंग घेतली पाहिजे. मग सारे सदस्य बोलवते. सगळ्या गोपाळांना एकत्र केलं, त्यांच्यावर बोलायला सुरुवात केली. आणि बा गावातल्या लोकांना समजून सांगितलं तरी ते ऐकत नाहीत आणि ते आता घरी ठेवणारच नाहीत दही दूध तूप लोणी. मग तुम्हाला जर खायचंच असेल दही दूध तूप लोणी आणि पुष्ट व्हायचं असेल तर एक काम करा. काय काम करावं लागेल. याला तरी यायला लागेल. अवघे माझ्या मागे आज देतो पोट भरी पुरे म्हणायला तो भरी पोटभर खायला देतो. म्हणजे माझ्या मागे मागे हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चालायचं, कोणी कोणाशी बोलायचं नाही. घरी जे घाट आहे ना ते टाकून द्या ताकाचं. त्यानं उगाच पोट भरीत बसू नका. माझ्या बरोबर चला, आजी देतो पोटभर खायला देतो. असं सांगितल्यानंतर म्हणे कसं काय देणार आहेस. म्हणे आपण चोरी करू. ते फार हुशार गोपाळ होता, धर्म जाणणारा होता. तो देवाच्या समोर उभा राहिला. मला देवा अरे चोरी करणं काय चांगलं काम आहे का. चोऱ्या करणं चुकीची गोष्ट आहे, तू चुकीचं सांगतोस. देवानं शांत राहा. चोरी करायची पण लोकांच्या घरी जाऊन नाही, आपल्याच घरी करायची. 20-30 गोपाळ होती की नाही. महिनाभरात 30 दिवस असतात. मग प्रत्येक गोपाळा सांगितलं आज तुझ्या घरी, उद्या याच्या घरी, परवा त्याच्या घरी, सगळ्यांना दिवसच ठरवून दे. तू आपल्या घरी जायचं संध्याकाळच्या वेळेला. आम्ही सगळेजण एकत्र येऊन हळूवारपणे त्यांनी तुझ्या घराच्या जवळ येऊ. आम्ही आलो असं कळलं की तू हळूच दरवाजा उघडायचा. आम्ही सगळ्यांनी तुझ्या घरात यायचं. मग तू कुठे कुठे माठ ठेवलेले असते आम्हाला दाखवायचे. आणि मग त्यांनी आम्हाला सगळ्यांना लोणी भरपूर खाऊ घालायचं. आणि सगळं खाऊ घातल्यानंतर आम्हाला हळूच घराच्या बाहेर काढून द्यायचं आणि पुन्हा दरवाजा लावून द्यायचा. भलं का उद्या पेपरला बातमी आली तरी चालेल दरोडा पडला. मग घरमालकानंच कडी उघडून द्यायची. घरमालकानंच घरात न्यायची. चोर तिजोरी दाखवायची, सगळा माल काढून द्यायचा आणि पुन्हा बातमी. चोरी करायची पण लोकांची इथे नाही, आपल्याच घरी जाऊन करायची. असं पक्क ठरलं. मग रोज उठून कन्हैयानं त्यांनी गोपिकांच्या घरी जावं. पण उगीच जात नव्हता. त्याच्या मागचं कारण आधी मी सांगितलं की तो कन्हैया गोपिकांच्या मनात घर करून बसत होता आणि मनात असं वाटत होतं यानं आपल्या घरी यावं. म्हणून त्यांच्या मनातला भाव जाऊन हा त्यांच्या घरी जात होता. रोज यानं लोणी खावं, सगळे माठ त्यांनी मोकळे करून टाकावे आणि पालखे घालून ठेवावे. गोपिकांनी बाजाराला जाण्याकरिता सकाळी तयारी करावी. पाहायचं तर काय माठ पालथे घातलेले आहेत. पहाती गवळणी तवती पालती दुधानी
अरे कुणी केलं असेल म्हणे असं. मग कोणीतरी सांगावं म्हणून ती नंदाची पोरे आजी चोरी केली. खरं नंदाच्या पोरानं जी चोरी केली. कसं काय त्यानं केली म्हणे तयार हे नासी नवे दुसरे आहेस. त्याच्याशिवाय अशी चोरी कोणी करूच शकत नाही. सगळे माठ खरडून पुसून मोकळे करायची काही सोपी गोष्ट आहे का? तुम्ही ऐकतात ना सर्वजण. त्यानं मोकळे केल्याशिवाय माठ मोकळे व्हायचे नाही. पण तो आला पाहिजे आणि त्यानं मोकळे केले पाहिजे आतून आणि पालथे घालून ठेवले पाहिजे. माठ पालथे घालून ठेवणं म्हणजे जीवनमुक्त होऊन जा. पाण्याची धार जर वरून त्यांनी माठात धरली ना उपड्या माठात तर त्यात पाणी पडत राहतं. पण माठात जर पालथा असला तर किती पाणी ओतीत बसले तरी त्याच्यात घुसायचं नाही. तसं जीवनमुक्त झाल्यानंतर केलेली जी कर्म आहेत ती भरजीत बीज न्यायानं लागूच होत नाही. ज्ञान त्यांनी झाल्याबरोबर ज्ञानाने सर्व कर्म आणि भस्मसात करू ते तथा त्या स्वरूपाच्या दिव्य ज्ञानानं सगळे कर्म त्यांनी संचित कर्म जळून जातं. प्रारब्ध कर्म भोगून संपतं आणि क्रियामान कर्म लागतच नाही. अशी स्थिती निर्माण होते. म्हणून पालथे माठ घालणं त्याचा अर्थ आहे. चला गोपिकांनी त्यांनी विचार करावा आता हे कन्हैयाशिवाय कोणी करीत नाही. मग काय करायचं? गारणं घेऊन यशोदेच्या समोर जायचं. यशोदे बाहेर आहे. काय झालं? अगं तुझ्या कन्हैयाला काय समजून सांग. आमच्या घरात घुसतो, माठ फोडून टाकतो, सगळं लोणी खाऊन घेतो, माठ पालथी घालून ठेवतो. काही समजून सांग त्याला. असं म्हटल्यावर यशोदा राणीने विचार करावा माझ्या घरी एवढं खायला आहे, तुमच्या घरी कशाला येईल लोणी खायला आणि चोऱ्या करतो म्हणून सांगता. यशोदेचा विश्वासच बसत नव्हता. यशोदेने उलट भांडण करावं त्या गोपिकांवर. ते म्हणायचे तुम्हीच 12 घरच्या 12 ढालगजा. बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसते गोजिरवाणे काही सांगता गाराने ग गोकुळच्या नारी. तुम्ही गोकुळच्या नारी त्यांनी गाराने सांगतात. माझं बाळ 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या खेळे, माझ्या अंगणात माझा कन्हैया खेळतोय, कशाला चोरी करायला तुमच्या घरी येईल असं त्यांनी म्हणावं. तिचा विश्वासच बसला. आणि गोपिकाने मात्र सांगत राहा. त्याने म्हणा गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावा. अरे कृष्ण अरे कान्हा मनोरंजन मोहना. घरचा दिवा झाला म्हणून काय आण्याला बांधावा. अरे कृष्ण अरे कान्हा मनोरंजन मोहना. सद्गुरु स्वैरा झाला म्हणून काय आचार बुडवावा. नाथांचं प्रमाण आहे बरे. म्हणून आश्चर्य राजाचा मुलगा पण सगळ्यांच्या घरात घुसतो लोणी खातो. वाईट वाटू लागलं यशोदे. यशोदेने त्याला समजून सांगायला सुरुवात केली. हे कृष्णा तुला मी ताकीद करीते घरी कुणाच्या जाऊ नको. कान्हा तुला मी ताकीद करीते घरी कुणाच्या जाऊ नको. तुला ताकीद करते कोणाच्या घरी जाऊ नकोस. तुझे वडील फार रागीट आहेत, त्यांचा मार खाऊ नकोस. तरी पण कन्हैया ऐकत नव्हता. गारणे मात्र सुरूच होते. आधी चोरीच करत होता फक्त, आता खोड्या सुद्धा करू लागला. खोड्या सुद्धा करतो. का बरं खोड्या करतो? मनात विचार करत होता की या गोपिकाच मनोमन मला त्यांच्या घरी बोलावतात म्हणून मी त्यांच्या घरी जातो. मी काय असं कोणाच्याही घरी जातो का? तुम्ही ऐकतात ना सर्व. महत्वाचा मुद्दा मी सांगतो, ऐका तुम्ही सगळे. कोणाच्याही घरी जात नाही. आपण संसारातले माणसं आहोत की नाही सगळे. आपण जातो का कोणाच्या घरी विनाकारण? बोलावल्याशिवाय आपण कोणाच्या घरी जात नाहीत. आमंत्रण आल्याशिवाय. कोणाच्या घरी लग्न कार्य काही कार्यक्रम वास्तू शांती असलं की मग पत्रिका येते आणि पत्रिका आल्यावर आपण त्या कार्यक्रमाला जातो. बिगर पत्रिकेचं जातं का कोणी? खरं सांगायचं नाही जात. मग आपण सामान्य संसारातले लोक जर बिगर आमंत्रणाचं कोणाच्या घरी जात नसलो
तर जगाचा मालक बिगर आमंत्रणाचा आपल्या घरी येईल का? मग तो आपल्या घरी यावा असं वाटतं की नाही सगळ्यांना? मग आपण काय केलं पाहिजे? त्याला आमंत्रण दिलं पाहिजे. हे त्याच्यातून शिकायचं. शिकण्यासारखं हेच आहे की गोपिकांनी मनोमन कन्हैयाला आमंत्रण द्यावं की तू आमच्या घरी यावास आणि आमच्या घरचं लोणी खावंस. ते त्याला जाणावं आणि जाणून मग त्या गोपिकांच्या घरी जावं. देवाला हाच विचार करायचा की याच मला बोलावतात, मी त्यांच्या घरी जातो, पुन्हा गाणं सांगायला येतात. आता त्याच्यात आणखी गंमत आहे. त्या गोपिका गाणं सांगण्याकरिता येत नव्हत्या, त्या गोपिका या कन्हैयाला पाहण्याकरिता येत होत्या. कारण तो एकदा पाहिलं की मग दुसरं काही पाहावंसच वाटत नाही, आणि त्याला पाहिलं की त्याला पाहतच राहावंसं वाटतं. असं त्यांनी त्याला पाहिल्यावर होत असतं. ज्यानं पाहिलं असेल त्याला हे असं झालं असं. तुम्ही ऐकतात नसेल, महत्वाचा मुद्दा आहे. पण गोपिकांनी पाहिला म्हणून मनातच घर करून बसला. देखीला डोळा बैसला म्हणे, आणि तो चिवतनी उच्च आहे. त्याच्याशिवाय दुसरं काही बोलतच नव्हत्या गोपिका. परस्परांमध्ये बोलायचं म्हणलं तरी कन्हैयाविषयीच बोलत होत्या. अशी त्यांची स्थिती झाली होती. ही त्यांची अवस्था आहे गोपिकांची. ही अवस्थेत गेले होते, स्वतःला विसरल्याच होते. या तिकडं माझे गेले हरपोनी, श्रीरंगा वाचून आणून याती म्हणजे जात विसरल्या होत्या, कुळ विसरल्या होत्या, स्वतःलाच विसरल्या होत्या. मी संपूनच गेला होता. आता जरी संपलेला असला मी तरी व्यवहार करण्यापुरता मी आलो, मी बसलो, मी उठलो, हे म्हणणं व्यवहारापुरतच घ्यायचं. नाही तर तो मी म्हणतोय म्हणल्यानंतर लगेच त्याला कुठेतरी गुरफटून टाकायचा एखादा महात्मा असला तरी सुद्धा चुकीची गोष्ट आहे. पण व्यवहारापुरताच शिल्लक राहतो, तोही आतून नसतो, फक्त व्यवहार करण्यापुरताच दिसतो. सगळं संपून गेलं, मी नाही तोच आहे आता, अशी अवस्था निर्माण झाली गोपिकांची. या स्थितीत गोपिका निघून गेल्या. म्हणून त्याला पाहण्याकरिता येत होते. हे त्यातलं गूढ आहे, हे त्यातलं मर्म आहे, लक्षात घेण्यासारखं आहे. यशोदा विचार करायला लागली, म्हटली का बरं कन्हैया असं करत असेल? एवढं समजून सांगितलं तरी यांच्या घरी का जात असेल? मग तिनं बारकाईने विचारपूर्वक निर्णय केला. ते म्हणले, असं आहे, मी महाराणी आहे, मी काही काम धाम करीत नाही घरी. माझ्याकडे काम करण्याकरिता दासी आहेत, सेविका आहेत, त्याच सगळं काही काम करतात. त्या मंथन करतात, त्याच लोणी त्यांनी काढतात, त्याच त्यांनी विकण्याकरिता नेतात. मी तर महाराणी आहे. कदाचित मी माझ्या हाताने मंथन करून लोणी काढत नाही, म्हणून कन्हैया आपल्या घरात लोणी न खाता दुसऱ्याच्या घरी खायला जात असतात. त्या गोपिका स्वतःच्या हाताने मंथन करतात. असा विचार यशोदेच्या मनात आला आणि माईने विचार केला, मी स्वतःच मंथन करेन आणि माझ्या कन्हैयाकरिता मंथन करेन. म्हणून निर्णय केला तिनं मंथन करायचा. आणि भल्या पहाटे जागे होऊन त्यांनी महाराज मंथन करायला सुरुवात केली. आधी त्यांनी कन्हैयाला जागा केलं, त्याचा शृंगार आदी करून त्याला मित्रांमध्ये खेळायला पाठवलं. मग त्यांनी स्वतः मंथन करण्याकरिता बसले. भागवतात वर्णन आहे, एकदा स्वग्रहादिषु यशोदानंद गिहिनी कर्मांतर नियुक्त असू स्वयं निर्मन्मथ दधी. हा स्वयं शब्द का वापरला असेल? मंथन तर मग जर कायम जर मंथन करीत असती तर स्वयं शब्द वापरला नसता. ती स्वतः मंथन करते आहे, म्हणजे आज ती त्यांनी दासींकडून काम करून घेत नाही, ती स्वतः मंथन करते. मग स्वतः का करते? देवा करते. तुम्ही ऐकतात ना सर्व? पण स्वतः प्रयत्न केले पाहिजेत देवा करता. मंथन आहे, मंथन करते. बरं, मंथन करत असताना असा डेरा आहे मोठा, रवी त्याच्यात टाकलेली आहे, ती मंथनाला सुरुवात तिने केलेली आहे. मंथन मनापासून, ही जी मंथनाची क्रिया आहे ही मनापासून देवा करत आहे. ते करत असताना कन्हैयाचं गीत गाते आहे, भजन म्हणते आहे, आणि हे करत असताना भगवंताला मनामध्ये आठवते आहे. तोपर्यंत पुढे वर येण्याचा प्रयत्न करू नका कृपया. महाराज स्टेजवर जोपर्यंत आहेत तोपर्यंत पुढे हातानं देवाकरिता त्यांनी क्रिया चालू आहे, मनानं देवाचं स्मरण चालू आहे, आणि वाणीनं देवाचं गीत चालू आहे. काया वाचा मनानं ज्या वेळेला आपण भगवंताचं चिंतन करू तेव्हा भगवंताला कळतं, भगवंताला यावं लागतं. देवाला कळालं माझी आई माझ्याकरिता मंथन करते, आणि मग त्या कन्हैया धावतच आला. मैया 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 म्हणून हाक मारतोय. घरात घुसला आई आई म्हणत, तुकोबाराय होतेच बरोबर.
ते म्हणजे बघा ना, विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, यशोदेला आई म्हणताय. आखो देखा हाल तुकोबारांनी सगळी लीला भगवंताची सांगितली. जणू काय प्रत्यक्ष डोळ्यानं पाहून असं सांगताय, असंच वाटतं. साधू संतांनी भगवंताच्या लीला आखो देखा हाल सांगितलं, बस पाहिलं सांगितलं. आपणही पाहू शकतो, आपण त्या विश्वात गेलं पाहिजे तर आपल्याला त्या पाहता येते. म्हणून आई आई म्हणतोय, काय रे कन्हैया, आई मला फार भूक लागली, काहीतरी खायला दे ना. थांब मला मंथन करू दे. नाही मला आत्ताच खायला पाहिजे. अरे मला मंथन करू दे, मग मी तुला खायला देते. नाही मग आत्ताच दे मला खायला. तिच्या गळ्यातच मिठी मारली, सोडेच ना काय, तरी पण खायला देत नाही. मग गळा सोडला आणि रवीचा हातच धरला. मंथन करत होती ना, हातच धरून ती म्हणते, सोड रवीचा हात, हरी रे बाळा, करू दे रे मंथना, मला मंथन करू दे. पण तरी सोडत नाही. मग नाईलाज झाला तिचा आणि मंथन थांबलं. कन्हैयाला मांडीवर घेतलं. जेवढं लोणी प्रगट झालं होतं ते वाटीत घेऊन स्वतःच्या हाताने कन्हैयाला खाऊ घाललं. त्याच्यातही भाव आहे. मंथन करणं हे कर्म आहे. त्याच्यातून प्रगट झालेलं लोणी हे ज्ञान आहे. आणि ते स्वतःच्या हाताने कन्हैयाला खाऊ घालणं ही भक्ती आहे. मंथन करा, ज्ञान प्रगट होईल, ज्ञान रूपी लोणी प्रगट होईल. आणि ते त्यांनी महाराज भगवंतावर प्रेम करत अशा पद्धतीनं त्याला खाऊ घालणं ही भक्ती होईल. ही भक्ती कळाली पाहिजे अशा पद्धतीने. मंथन करणं म्हणजे कर्म कसं, आपण चांगले कर्म करा, ही सुद्धा भगवंताची भक्तीच आहे. चांगले कर्म करा. ज्ञानोबा म्हणतात, मनोनिया फळी लागू, सांडोनिया देह संगू, आणि कर्मे करावे हा सांगू निरोप माझा. निरोप आहे. या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांच्या विरा, पूजा केली होय अपारा तोषाला. त्या सर्वात्मक ईश्वराला जर संतुष्ट करायचं असेल तर आपली कर्म चांगली करा. नाहीतर किती मोठा आपण परमार्थ केला आणि आपले कर्म जर खराब असतील तर आपण परमात्म्याला प्राप्त करून घेऊ शकत नाही. खरी परमार्थाची स्थिती तर इथे उघडी पडते. नाही तर कसंही वागायचं, भगवंताची फार भक्ती करायची, फार त्यांनी भजन म्हणायचं, फार कीर्तन करायचं, फार कथा सांगायची, कर्म मात्र चांगले करायचे. मग परमात्मा भेटणार नाही. म्हणून आधी कर्म आहे, चांगलं कर्म केलं की मग त्यांनी ज्ञानाचा अधिकारी होईल. निष्काम कर्म आणि निष्काम उपासना केली की अंतःकरण शुद्ध होऊन अंतःकरण स्थिर होतं. हे बहिरंग साधनच आहे ना ज्ञानप्राप्तीचं. आणि मग खऱ्या अर्थानं अंतःकरण स्थिर झालं की परमात्म्याला कळेल. मग तो परमात्मा आपणच देव होय गुरु या नियमानं येईल आणि आपल्याला ज्ञान देईल. हे लोणी आहे. त्या चांगल्या कर्मातून त्यांनी मला ज्ञानापर्यंत जाता येईल. आणि जीवनात ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काहीच करायचं शिल्लक राहिलं नाही. काम नाही झालो पाहिजे काम, अशी स्थिती निर्माण झाली की मग फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा वैसोनिया, मग मी भक्त तू देव आहेस. मग त्या ज्ञानानं ओतप्रोत भरून त्यांनी महाराज ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञान गिळून गावा गोविंदुगा, टाळा काळी लोपला नाद, अंगोअंगी मोराला छंद, भोग भोगिताची आटला भेद, ज्ञान गिळून गावा गोविंदुगा. ते ज्ञान गिळून गोविंदाचं भजन करणं हे भगवंताला लोणी खाऊ घालणं आहे. हे प्रेम आहे. पण याच्यातून हे शिकायचं तेच घेण्यासाठी झालं. लोणी खातोय का नाही. पुढे काय झालंय, आईने त्यांनी दूध ठेवलं होतं चुलीवर तापायला. दूध फक्त तापलं नव्हतं, दूध उकळलं होतं. उकळलं नाही, उतू गेलं होतं. आणि उतू जाऊन त्यांनी चुलीत पडलं होतं. चुलीत पडून जळालं होतं. आणि जळून त्याचा वास येत होता, जळाल्याचा वास येत होता. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, दूध जळालं होतं. का बरं जळालं असेल ते दूध? यशोदा वास आला. ते दूध जळण्याचं कारण सांगतो. ते दूध जळालं म्हणून जळालं. काय कळालं? जळालं ते दूध म्हणून जळालं. अजून पण नाही कळालं. आता उलगडाच करून सांगतो. दुधाला असं वाटलं हा लोणी खायला लागला. आता आपलं काय काम राहिलं? दूध होतं पद्मगंधा नावाच्या गाईचं. त्याचा सुगंध येत होता कमळाच्या फुलासारखा. आणि हा कन्हैया आवडीनं ते दूध पित होता. आता जर हा लोणी खायला लागला मग आपलं काय काम राहिलं? म्हणजे ते दूध लोण्यावर जळालं म्हणून ते जळालं. आता कळालं ना? हे महत्वाचं. ते लोण्यावर जळालं त्यामुळे लोणी खायला लागला. आता काय काम आहे माझं? म्हणून त्यानं चुलीतच उडी मारली आणि ते जळालं. त्याचा वास येऊ लागला. तुम्ही ऐकतात ना?
जळाल्यावर वास येतोच महाराज, तो थांबतच नाही. म्हणून जळायचं काही कामच ठेवले. आपल्याहून भिन्न काही पाऊच नाही. माणूस जळेल, मत्सर करेल, द्वेष करेल कोणाचं कधी, जेव्हा त्याच्या दृष्टीत भेद शिल्लक राहील तेव्हा, जेव्हा त्याची दृष्टी द्वैताची राहील तेव्हा. म्हणून जर सगळीकडे परमात्माच परमात्मा आहे, कणाकणात परमात्मा आहे. रोज आपण ओवी म्हणतो, मग वाढ दाखवतेनं म्हणती सजीव निर्जीवन येणं ती देखील या वस्तू ते उजूलुटी ती मीची म्हणून. या अवस्थेत जर गेला तर जळायचं काही कामच शिल्लक राहणार नाही. कोणावर जळायचं? म्हणजे आपणच आपल्यावर जळाल्यासारखं होईल. म्हणजे या भूमिकेत आहे त्याच्या पोटात द्वेष नाही, मत्सर नाही, जळकेपणा तर अजिबात नाही. जळणाऱ्या लोकांच्या काय हाताला लागत नाही, शेवटी जळावंच लागतं. जेवढे जेवढे जळतात ना शेवटी लोक त्यांना जाळून टाकतात, काही हाताला सापडत नाही. जळायचं कामच ठेवू नये जीवनामध्ये. दूध जळालं हे असं बरंच सांगता येतं. आता बऱ्याच शब्द आहेत पुढे, अजून मी काय करू. चला बरं, आईने विचार केला दूध जळताय, कन्हैयाला खाली ठेवलं, दूध पाहायला गेलं. कन्हैयाला राग आला. तुम्हाला वारे वा, मी जगाचा मालक आहे, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे, सगळं जग माझ्या मागे फिरताय, मी कोणाच्या हाती लागत नाही. हिच्या मांडीवर बसलो आणि त्या दुधाकरता मला खाली ठेवलं. दूध म्हणजे संसार आणि हा कन्हैया म्हणजे परमार्थ, परमात्मा. संसाराकरता परमात्म्याला खाली ठेवलं म्हणून देव रागावला. देव सुद्धा रागावतो. काय करायचं आता? इकडे इकडे पाहायला लागला, काहीतरी हातदल घडवली पाहिजे. काठी जवळ होते मोठे, धावतच निघाल. असे डेरे अडकावून ठेवलेले होते. ते डेरे पाहिले ना, हातात काठी घेऊन ज्या डेऱ्यात मंथन करीत होती ना, दयाचा डेरा होता ना, तोच आधी फोडून टाकला. मग शिंक्यावरचे डेरे फोडायला सुरुवात केली. फक्त फोडले असं नाही, हे उखळ होतं, त्या उखळावर उभा राहील. उखळावर उभं राहून फोडत होता आणि वानरांना जमा केलं आणि वानरांना लोणी खाऊ घालत होत. काही गोपाळ होते, गोपाळांनाही खाऊ घालत होत. मग ती दुधाचं पातेलं खाली उतरवून आली आई. तिनं पाहिलं तर सगळ्या दया दुधाचा रबडा झाला होता, काही शिल्लक राहिले नाही, माठाही फुटले होते. तिला कळालं का हे सगळं कोणी केलं. कन्हैयाला शोधू लागली. पाहिलं तर उखळावर उभा राहिला होता आणि हातात काठी घेऊन त्यांनी फोडत होता माठ आणि वानरांना खाऊ घालत होता. मग तर फारच रागावली. थांब म्हणजे तुला आता पकडते असं म्हटलं की घाबरला ना, आई आली म्हणून पळू लागला. पळतोच आहे, आई त्याच्या मागे पळते, हातात काठी घेऊन त्याच्या मागे पळते आहे. तो पुढे पळतोय. 84 खंबा मंदिर आहे, इकडून तिकडे तिकडून तिकडे पळू लागला. पळून पळून त्यांनी महाराज आई थकली त्याच्या मागे. तिला दम लागू लागला, धाप लागली. कपाळावर घामाची बुंद तिच्या आली. म्हातारपणाला मुलगा झाला होता ना, आता तो कसा काय आटोपेल. भक्ती म्हातारी झाल्यावरच मुलगा होत असतो. भक्ती म्हातारी झाली पाहिजे. पुढे आहे का कन्हैया थांबतच नाही. मग 2 गुडघे जण मिळते आणि विनवणीपूर्वक म्हणते कन्हैया थांबणार आहे. आधी रुबाबात म्हणत होते थांब कन्हैया तुला पकडते, आणि आता तीच म्हणते एक काना थांबणार आहे. मग थांबला. आधी नव्हता थांबत, आता थांबला. थांबल्याबरोबर पकडला. आता तुला बांधूनच टाकते म्हटलं. बघा, आधी पकडला गेला नाही, नंतर पकडला गेला. का बरं? आधी रुबाबात म्हणत होते कन्हैया थांब तुला पकडते. रुबाबात भक्ती केल्यावर देव भेटत नसतोय. भक्तीमध्ये रुबाब नसता. रुबाबातली भक्ती देवाला कधीच प्राप्त करून देणार नाही. पक्का ऐका माझं मत. त्या भक्तीमध्ये दीनता आली पाहिजे. ती भक्ती अशी व्याकुळ झाली पाहिजे, कासावीत झाली पाहिजे, मग परमात्मा भेटेल. हे तर आहे देवा मला दर्शन दे. तुझ्या बापाचं नोकर नाही, तुला दर्शन द्या. रस्त्यात पडलेलं नाही, कोणालाही भेटत नाही. रुबाबात तर कधीच भेटणार नाही. भेटायचं जर असेल व्याकुळ व्हावं लागेल. स्वतःला विसरून, स्वतःचं अस्तित्व मातीत घालून, फक्त त्याचं भक्त होऊन जर व्याकुळ होऊन त्याला हाक मारली तर भेटेल. वाईट वाटलेले शब्द अस्तित्व मातीत घालायचे. आपण खरा परमार्थ तिथंच आढळून पडतो. आपण स्वतःला घालत नाही, त्याला धरून ठेवतो. आणि असं आपण नाही घातलं तर एक दिवशी जाणारच आहे मातीत. ते काही कोणाचं राहतं थोडंच. लोक मातीचंच कौतुक सांगतात. असं त्यांनी लांब लचक शेत असावं फार मोठं 100 एकर, मग त्यानं छातीला हात लावणार आहे. बघा हे महाराज इथपासून तिथपर्यंत त्यांनी जेवढं डोळ्याला दिसतं सगळं आपलंच आहे. ते मातीचं कौतुक. ती मातीच हसू लागते. हसलीच माती म्हणे का हसतेस तू. ती म्हणजे वेळ्या
तुझ्यासारखं सांगणारे असे मी फार पाहिले. आणि विशेष गोष्ट सांगते, ते सगळे माझ्यातच मिसळले. म्हणजे ती कोणाची तरी होतीच ना आधी. मालकी तिच्यावर सांगत होते, हे माझं आहे, हे माझं आहे, हे माझं आहे. ती मातीच म्हटली, अरे सगळे माझ्यात मिसळले, किती सांगणार आहेस माझं माझं. म्हणून एक दिवशी तर जाणारच आहे. मग असं जाण्यापेक्षा आपण स्वतः घालवावं, देवाचं होऊन जा, तर देव भेटेल. असं नाही भेटणार. मिटाकर अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे, दाना खाक में मिलता है तो गुले गुलजार बनता है. बाबा म्हणायचे, ब्रह्मलिंग श्री लखनगिरीजी महाराज म्हणायचे, निपंडनिर्जन महाराजांचा दुआ आहे, मिटाकर अपनी हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे. जर आपल्या जीवनात खरोखर काहीतरी चांगलं करायचं असेल, नव्हे परमात्मा प्राप्त करून घ्यायचं असेल, तर सगळ्यात आधी मिटाकर अपनी हस्ती को, स्वतःचं अस्तित्व संपवावं लागेल. उदाहरण दिलं, दाना खाक में मिलता है तो गुले गुलजार बनता है. आधी एका बीजा नाश, मग भोगीले कणीस तुकोबऱ्यांचं बनत. म्हणून अस्तित्व घालवावं लागेल, तेव्हा परमात्मा भेटत असतो. असं नाही पण रुबाबात देवाच्या समोर गेल्यानं देव भेटत नसतो. हे त्याच्यातून शिकायचं. थांब का नाही, तुला पकडते, नाही थांबणार. तीच व्यापूळ झाली, कारण थांबणार आहे. मग थांबला, लगेच पकडला, बांधूनच टाकते म्हणे तुला. आता दोरी आणली, बांधायला सुरुवात केली. त्याच्या पोटाला दोरी बांधायची. दाम उदर, दाम बांधणं, उदर म्हणजे पोट. आता आपल्याकडच्या उत्तर प्रदेशातल्या कालगणनेत थोडा फरक आहे. मोजण्यात म्हणजे तोच असतो, तीच तिथी असते, पण ते वेगळा महिना म्हणतात. त्यांच्याकडे आता सध्या दामोदर मास चालू आहे. दामोदर मास आता आपल्याकडे पुढे येतो. दामोदर मास ही दामोदर लीला मी तुमच्या समोर सांगतोय. बांधून टाकायचा, दोरी आणली, बांधायला सुरुवात केली, पण कमी पडली दोरी. दुसरी आणली, ती कमी पडली, अजून आणली, ती कमी पडली, सगळ्या संपून गेल्या दोऱ्या. बांधलाच जाईना, दोऱ्या संपून गेल्या. काय करायचं, मग पदरानं बांधायला सुरुवात केली. पदर म्हणजे प्रेम. दोरीनं बांधला जात नाही, प्रेमानं बांधला जातो. दोरी म्हणजे काय ते आहे, दोरी म्हणजे रज्जू, आणि रज्जू म्हणजे गुण. काय म्हणायचं, गुण. लोक भगवंताला गुणांनी बांधण्याचा प्रयत्न करतात. फार सुंदर गायन भगवंता करतात, इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही गायन करून जर बांधवण्याचा प्रयत्न करत असाल, बांधला जाणार नाही. फार सुंदर तुम्ही वाजवतात, तुमच्या अंगात गुण आहे, तो गुणांनी बांधला जात नाही. प्रमाण सांगतो, उगीच माझ्या अंगावर बोला. भक्त्या तुष्यति केवलम नच गुणै भक्तिप्रिय माधवा. भक्त्या तुष्यति केवलम, भक्तीनच संतुष्ट होतो, नच गुणै, गुणांनी संतुष्ट होत नाही. तुम्ही किती चांगले बोलता हे तो पाहत नाही, तुमच्या बोलण्यात किती प्रेम आहे हे ते पाहत. तुम्ही किती चांगली वाजवता हे तो पाहत नाही, तुमच्या वाजवण्यात किती प्रेम आहे हे तो पाहतो. तुम्ही किती चांगले गाता हे तो पाहत नाही, तुमच्या गाण्यात किती प्रेम आहे हे तो पाहतो. भक्त्या तुष्यति केवलम नच गुणै, गुणांनी संतुष्ट होत नाही, भक्तीनं संतुष्ट होतो. पण भक्तिप्रिय माधवा, दोरीनं बांधला गेला नाही, पदरानं बांधला गेला म्हणजे प्रेमानं बांधला. पण बांधायचा कुठे, पण उखळाला बांधला. उखळालाच का बांधला, रोवलेलं उखळ होतं, त्यालाच का बांधला असेल. दोघांना शिक्षा. मुख्य आरोपी आहे का नाही, त्यानं माठ फोडली म्हणून. उखळ सुद्धा आरोपीच आहे, सह आरोपी. त्याच्यावर उभा राहिला, त्याची सहाय्यता घेतली म्हणून. मग दोघांना शिक्षा द्यायला नको का, म्हणून याच्या पोटाला दोरी बांधून उखळाला बांधून टाकलं. साधू संत म्हणतात ना, हे बांधा उखळाला, याला बांधा उखळाला, नंदाचा पोर याला बांधा उखळाला. उखळालाच बांधून टाकला. आणि मग आई तिच्या कामाला निघून गेली. यानं विचार केला, आता मी बांधला गेलो, आता काय करायचं. मग त्यानं ते उखळच उपटून घेतलं. महाराज रोवलेलं होतं ना, उपटूनच घेतलं आणि ओढायला सुरुवात केली. ओढत ओढत आता त्याला घाई झाली होती, काय माहिती कुठे जायचं होतं. ओढत ओढत अंगणात ते, आणि अंगणात नेऊनही पुढे आणखी ओढत होतं. 2 झाडं उभे होते दारासमोर, नंदराजाच्या. जुळे झाडं होते, अर्जुन वृक्ष. त्याने यमला अर्जुन म्हणायचं. यमल म्हणजे जुळ आणि अर्जुन म्हणजे अर्जुन वृक्ष. बरेच लोक त्याला विमल अर्जुन म्हणतात. विमल नाही म्हणायचं, यमल म्हणायचं. यमल म्हणजे जुळ, यमल अर्जुन. ते झाडं उभे होते, जुळे होते, त्याच्यामध्ये थोडस अंतर होतं 2 झाडांच्या मध्ये. त्याच्यातून पलीकडच्या बाजूला गेला आणि उखळ त्याच्यात अडकवलं. उखळ ओढायला सुरुवात केली. आता ते येईच ना, त्याच्यामध्ये अडकून पडलं. मग जोरात त्याने ओढल्याबरोबर कडकड 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 मोठा आवाज झाला. आणि
जांभळी झाडं धाड कोसळली. मोठा आवाज झाला, सर्वांनी तो ऐकला. सर्वजण धावत आले. काय झालं पाहू लागले. भारतात तर काय झाडं उन्मळून पडले होते. वयोवृद्ध असणारे गोपाळ गोपिका सर्वजण त्यांनी पाहू लागल्या. कन्हैया सुरक्षित आहे, त्याच्या कमरेला पोटाला बांधलेला आहे, दोरीनं उखळाला त्यांनी बांधून उखळ त्यांना अडकवलेला आहे. सगळी गोष्ट कळाली. वयोवृद्ध असणारे गोपिका यशोदेच्या समोर जाऊन बोलू लागले, यशोदे अगं काय केलंस, बांधून टाकलंस कन्हैयाला आणि बांधून त्यांनी अशा पद्धतीने त्याला त्रास दिलास. आज हे झाडं जर त्याच्या अंगावर पडले असते आपण काय पाहिलं असतं. यशोधरांनी व्याकुळ होऊन रडू लागली. माझं चुकलं. कन्हैयाची आलाबाला घेऊन त्याला हृदयाला लावते. कान्हा माझं चुकलं रे, माझ्यावर रुसू नकोस बरं, माझा राग धरू नकोस बरं, असं त्याला म्हणते आई आहे. आणि मग त्याने महाराज सर्वांनी हा प्रसंग पाहिला, पण इथपर्यंतच प्रसंग घडला असं नाही. त्याच्या पुढे अजूनही काय प्रसंग. ते जे 2 झाडं उन्मळून पडले ना, त्या 2 झाडांमधून 2 दिव्य पुरुष प्रगट झाले. अतिशय सुंदर दैदिप्यमान आहेत, पितांबरधारी आहेत, मस्तकावर त्यांच्या मुकुट आहेत. ते भगवंताच्या समोर आले. नमस्कार केला महाराज त्यांनी देवाला आणि नमस्कार करून भगवंताची स्तुती करू लागले. त्याचं स्तवन करून त्यांनी आकाश मार्गाने जाताना सर्वांनी पाहिलं. कोण असतील हे 2 म्हणजे त्यांनी कुबेराची मुलं आहेत महाराज. एकाचं नाव आहे नलकुबर आणि दुसऱ्याचं नाव आहे मणिग्रीव. नलकुबर आणि मणिग्रीव हे दोघे जण कुबेराची मुलं आहेत. हे जलक्रीडा करत होते, पाण्यात क्रीडा करत होते, विवस्त्र उभे होते, वस्त्ररहित पाण्यात उभे होते. नारदजी महाराज समोरून आले आणि जलक्रीडा करतायत. मदिरा पिलेले होते, मदिरा नाही कळाली तर दारू पिलेले होते आणि असे उन्मत्त झालेले होते दारू पिऊन की भानावरच नव्हतं की महात्मा समोरून आलेला आहे, नारदजी समोरून आले हे सुद्धा त्यांना कळालं नाही. साधा नमस्कार सुद्धा केला नाही. ते रागावले आणि रागावून त्यांनी महाराज शाप देऊन टाकला. मूर्खांनो, एवढे उन्मत्त झालात की उभेच राहिले नसते. आणि पुन्हा त्यांनी अशा पद्धतीने जलक्रीडा करतात. झाडासारखे त्यांनी खिळून उभे आहात एका जागेवर. जा मी तुम्हाला शाप देतो, वृक्ष शापच देऊन टाकलं नारदाला. गर्ग संहितेत थोडा वेगळा प्रकार आहे. त्याच्यात गर्गाचार्याने शाप दिला असं सांगितलं, पण शाप मात्र मिळाला. मग आता काय करायचं. शाप प्राप्त झाल्याबरोबर दारूच उतरली महाराज बरोबर, शुद्धीवरच झाले. अरे म्हणे शाप दिला, आता झाडं व्हावं लागेल, काय करायचं. महाराज उशाप द्या, महाराज उशाप द्या. मग उशाप दिला, करुणा आली, दया आली आणि मग उशाप दिला. जरी वृक्ष झाला तरी देवाच्या दारातले व्हाल आणि भगवंताच्या स्पर्शानं उद्धरून जाल. म्हणून भगवंताचा स्पर्श झाला, उद्धरून गेले. त्यातला हा भाव आहे. भावही लक्षात घ्यायचा. भगवंताच्या लीलेला डावलायचं नाही. कारण कालच आपण ऐकलं की तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीचा दाता आहे. तो सर्व काही करू शकतो. म्हणून याला चुकीचं समजा. नाही तर भगवंताच्या लीलांना जर चुकीचं समजाल तर नाम अपराध होईल. म्हणून त्यांनी भगवंताच्या सामर्थ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहील. म्हणून ते करायचं नाही कधीच. पण लीला ऐकायची, त्यातला भावही ऐकायचा, असा भाव. म्हणून त्यांनी आपल्या अंगामध्ये कधीतरी उन्मत्तपणा निर्माण होतो आणि हा उन्मत्तपणा जर जायचा असेल तर साधू संतांनी आपल्यावर कधीतरी रागावलं सुद्धा पाहिजे. नाहीतर त्यांनी लोक परमार्थ करतायत. साधना सांगणाऱ्या लोकांनी जर फक्त छान 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 गोड गोड बोलून त्यांना जर सांगायला सुरुवात केली आणि त्यांच्या दोषांना दिसत असून सुद्धा कानाडोळा जर केला तर तो साधूचा सुद्धा एक प्रकारचा गुन्हाच आहे, लक्षात घेण्यासारखंच आहे. म्हणून दिसलं की त्याला सांगितलंच पाहिजे. सहनच करायचं नाही. जो सहन करीत नाही तोच खरा साधू, तोच खरा गुरु की जो चुकच सहन करीत नाही. हे महत्वाचं आहे, त्याच्यातून शिकण्यासारखंच आहे. म्हणून अशा पद्धतीनं दामोदर लीला इथे भागवतात वर्णन करून सांगितले. अशा अनेक लीला कन्हैयाच्या आपल्याला त्यांनी पाहायच्या आहेत. वेळ त्यांनी आता पुढे ढळत आहे. 8 वाजत आलेले. गोपाळांवर फार प्रेम करतोय कन्हैया. गोपाळांबरोबर उड्या मारतोय, बागडतोय. त्याच्या मित्रांमध्ये असणारा मधुमंगल त्याला फार प्रिय आहे. मधुमंगल हा ब्राह्मणाचा मुलगा आहे, शांडिल्य ऋषींचा मुलगा. त्याच्या आईचं नाव आहे पूर्णमासी काकी आणि 5च वर्षाचा आहे. बोबड्या बोबड्या शब्दात त्याने बोलतोय. सगळेच गोपाळ, काही वयाने त्याच्यापेक्षा जास्त आहेत, काही कमी आहेत, पण सगळ्यांबरोबर खेळतोय. त्यांच्या गळ्यात हात घालावा, उड्या माराव्या, बागडावा, त्यांचं नाव घेऊन त्यांना हाक मारावी. खेळून खेळून दमलं की झाडाखाली बसावं. बसल्यानंतर एका गोपाळानं त्यांनी पानाचा पंखा तयार करावा
एकानं त्यांनी मांडी घालून खाली बसावं, कन्हैयानं त्याच्या मांडीवर आपलं डोकं ठेवावं, असं त्यांनी झोपावं. गोपाळाने लगेच जवळ येऊन त्यांनी पानांचा पंखा करून त्याला हवा घालायला सुरुवात करावी. कोणीतरी सहज म्हणावं, गड्यानो राजागिरी झाला, असं त्यांनी त्या भावनेत पदार्पण त्यांनी करता येतं ना, मला आपल्यालाही करता येईल. पण अशा पद्धतीने सुंदर असणारं विश्व गोपाळांचंही तयार झालं. कन्हैया त्यांच्यावर खेळतोय, पण असे आघात होत आहेत. वयोवृद्ध असणारे गोपाळ त्यांनी नंदराजाकडे आले. म्हणे, नंदा, आपण गोकुळ सोडून त्यांनी आलो, नंदगाव त्यांनी तयार केलं, पण तिथेही त्यांनी असे आघात होत आहेत. आता आपण या गावात सुद्धा थांबायचं नाही, गाव सोडून दे. कन्हैयावर त्यांनी आघात होत आहेत, दुसऱ्या गावात जाऊन आपण राहू. म्हणजे आता कुठे जायचं? मग सांगितलं, वृंदावन, वृंदावनात आपण राहण्याकरिता जा. कोणम वृंदावनम नाव पश्यवेम नवकाननम, अतिशय सुंदर नवीन असणारं रम्य असणारं वृंदावन आहे. आपण सगळेजण वृंदावनात जाऊया. म्हणून सगळेजण वृंदावनात जाण्याकरिता निघाले. सगळ्या गायींना बरोबर घेऊन सगळे गोपाळ, सगळ्या गोपिका आणि वृंदावनात जाण्याकरिता निघाल्या. फार सुंदर असणारी छबी वृंदावनाची दिसते. मध्यंतरी बऱ्याचशा कथा आहेत, त्याच्यातही थोडा थोडा विस्तार आहे, पण आता मुख्य कथा सांगून आपण पुढे जातो आहोत. पण यमलार्जुनाचा उद्धार झाला, म्हणजे त्या नलकुबर आणि मणिग्रवाचा उद्धार झाला. त्याच्यानंतर सर्वजण त्यांनी वृंदावनात जाण्याकरिता निघाले. पण त्याच्या आधी झालेली एक लीला, जी त्यांनी गोकुळातली लीला मानली जाते, ती शेवटची लीला. सुखिया नावाची एक माळीन आहे, जी फळं विकणारी आहे. ती शेवटची लीला साधू संत सांगतात. म्हणून ती त्यांनी मला तिथे फळं विकण्याकरिता आली. आल्यानंतर त्यांनी कन्हैया तिला फळं मागू लागली. म्हणजे मला दे नाही फळं. ते म्हणजे अशी नाही देता येत फळं, मग त्याचं काहीतरी मोबदला द्यावा लागतो. मग काय मोबदला द्यायचा? तू मला फळं दे म्हटलं. ते म्हणजे मोबदला द्यावा लागेल. हा कन्हैया घाईघाईने तिच्या मांडीवरच जाऊन बसला आणि तिच्या गालाला हात लावून तिच्याशी बोलू लागला, मैया, माझी आई तर रोज मला जेव घालते, पण कधीच मोबदला मागत नाही, आणि तू मला मोबदला मागतेस. हा मोबदला काय असतो हेच मला माहित नाही. असं म्हटल्याबरोबर त्या माळणीच्या अंतकरणामध्ये प्रेमाचा पूर ओसंडून वाहू लागला. जगाचा मालक तिच्या मांडीवर बसलेला आहे. तिच्या गालाला हात लावून तिला प्रेम भरीत त्यांनी शब्दांमध्ये मैया म्हणतोय, आणि मैया म्हणून त्यांनी प्रेमाने अशा पद्धतीने बोलतोय. काय म्हटले माहिती आहे? बाळा, मोबदला काही नसतो, काही मोबदला वगैरे देऊ नको, कशाचीच गरज नाही. अरे तू एवढा प्रेमाने माझ्याशी बोलतोयस, राजाचा मुलगा आहेस. तुला पाहून त्यांनी मोठं समाधान मला वाटतंय. का वाटतं हे पण मला माहित नाही, पण तुझ्याकडून मला काहीच मोबदला घ्यायचा नाही. तू घे फळं. सगळी पाटी भरून फळं त्यांनी वस्त्रात गुंडाळून त्याच्या हातात देऊन टाकली. आणि त्यानं सुद्धा ते आपल्या हातात घेऊन त्यांनी घरात गेला. पण जातो आता म्हणलं, मैया थांबण थोडी, आलोच काय आता. आणि घरात जाऊन थोडस धान्य घेऊन आला हातात. आता त्याचे छोटे छोटे हात आहेत महाराज, ते त्याच्यात केवढंच आलं असेल. ते पण आणता साडीत आणलं, आणि थोडस शिल्लक राहिलं तर तिच्या मोकळ्या झालेल्या त्या पाठीत फक्त असं झटकलं. ते झटकल्याबरोबर चमत्कार झाला की तिची पाठी रत्नांनी भरून ओसंडून वाहू लागली. आणि विशेषत्व त्यांनी महाराज हे भगवंताच्या प्रेमातलं आहे की थोडं काय दिलं की फार जास्त देतो, पण थोडस देऊन तर बघा ना काय दिलं पाहिजे. महाराज महत्वाची गोष्ट आहे, जगाला दाखवण्याकरिता नाही, त्याच्याकरिता दिलं पाहिजे, पण देणं महत्वाचंच आहे. म्हणून त्यांनी तुम्ही म्हणाल हा त्यांनी बऱ्याच वेळेला रागवत असतो ना, आज त्यांनी म्हणतो हा दिलं पाहिजे, अमुक झालं पाहिजे. बाहेर त्यांनी बोर्ड येत आहे, त्याने वाचला, तो देणगीदारांचा बोर्ड आहे. आणि किती लोकांनी देणग्या दिल्या आणि किती किती देणग्या दिल्या त्याच्यात त्यांची नाव आहे. त्यांनी तरी दिलं काहीतरी महत्वाचं आहे. तुम्ही त्यांचा नामोल्लेख करत आहात हे तुमच्या मनाचं मोठेपण आहे. त्यांनी दिलं, देवाकरिता थोडं काही द्याल तर तो तुम्हाला भरभरून देईल. आणि काय देईल आणि किती देईल हे सांगता येईल, ते त्याच्या मनावर आहे. भरभरून देईल. म्हणून त्याच्याकरिता अंतकरणापासून दिलं पाहिजे. कशाचीच नावाची सुद्धा अपेक्षा न करता, कशाचीच अपेक्षा. काल त्यांनी खंत व्यक्त केली, म्हणजे अहो देणगीदार एवढे आहेत की नावं कोणाकोणाची घेऊ. मला सल्ला द्यावा असं वाटत होतं, पण मी माझं तोंड आवरून धरलं. सल्ला असा द्यावा वाटत होता तो त्या सूचना सांगणाऱ्यांना नाही, देणगी देणाऱ्यांना. त्यांना म्हणावं वाटत होतं मला असं की देणगी देताना तुम्हीच म्हणा त्या संयोजकांना की काय नाव घेऊ सांगू नका, आम्ही देवाकरता देतो आहोत. फार मोठं मन करावं लागतं असं म्हणण्याकरता. ते सहजासहजी शक्य होण्यासारखं नाही, पण प्रयत्न नक्की करा. यांच्याकरिता देऊ नका, संयोजकांना देऊ नका, कशाकरिता देऊ नका, देवाकरिता थोडं द्या, देव तुम्हाला फार देईल.
हे त्यावेळी लक्षात घेण्यासारखंच आहे. म्हणून सुख्या माळणीवर कृपा भगवंतानं केली. अशा फार लिहिला आहे तो बाय छोट्या छोट्या याच्यात सांगण्यासारख्या. चला पुढे वृंदावनात जाण्याकरिता निघाले. गाय आहेत, गोपाळ आहेत, कन्हैया जातो आहे. फार सुंदर छबी दिसते. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सुमेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सुमेरो मदन गोपाल. छोटे छोटे ग्वाल, छोटो सुमेरो मदन गोपाल. छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सुमेरो मदन गोपाल. कनकन गैया गोरे गोरे गाल, श्याम वरण मेरो मदन गोपाल. कनकन गैया गोरे गोरे गाल, श्याम वरण मेरो मदन गोपाल. ओ खास खास गैया गोरे गाल, माखन खाग मेरो मदन गोपाल. खास गैया गोरे गाल, माखन खाग मेरो बसा. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सुमेरो मदन गोपाल. आगे आगे गैया, पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल. कारी कारी गैया गोरे गोरे ग्वाल, श्याम वर्ण मेरो मदन गोपाल. छोटी छोटी लखुटी, छोटे छोटे हार, बंसुरी बजाए मेरो मदन गोपाल. छोटी छोटी सखिया मधुबर बाग, रास रचायो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. मदन गोपाल कन्हैया वनाला जाऊ लागला. गाई चालल्या वनाप्रती. गाई वनाला जात आहेत, कन्हैया त्यांनी वृंदावनात जातो आहे. वृंदावन फार दिव्य आहे, फार सुंदर आहे. भगवंताची विलासस्थळी आहे, त्यापेक्षा वृंदावन हे भगवंताचं हृदय आहे. हृदय वृंदावन. भगवान आता मोठा झाला ना, मग तो वृंदावनात आहे.
बघा तुम्ही आधी मथुरेत आला, मथुरेत येते मथुरा, मग तो गोकुळात गेला, गुणाम इंद्रिय कुळनाम समूह इंद्रियांच्या समूहात आला, आणि आता तो मनरूपी वृंदावनात आला. फक्त इंद्रियांच्या माध्यमातून त्यांनी महाराज भोगत राहिला भक्त, तेवढंच नाही तर त्याला डोळ्यानं पाहता पाहता मनापर्यंत नेला हे वृंदावन. असं वृंदावन पाहिलं पाहिजे. पण मन मेरा बन गयो सखी पावन वृंदावन. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीजन, मन मेरा बन गयो सखी पावन वृंदावन. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीजन, मन मेरा बन गयो सखी पावन वृंदावन. राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीजन, मन मेरा बन गयो सखी पावन वृंदावन. आपलं मनच वृंदावन झालं पाहिजे. ही कथा ऐकता ऐकता हे झालं पाहिजे. ही कथा ऐकता ऐकता मथुराई कळाली पाहिजे. ही कथा ऐकत असतानाच गोकुळ कळालं पाहिजे. म्हणून तर याला आपण संस्कार शिबिर म्हणतो. ही कथा ऐकतानाच आपल्याला वृंदावन कळालं पाहिजे. आणि कथा ऐकत असतानाच आपण वृंदावनात विहार सुद्धा केला पाहिजे. आता वृंदावनात विहार करण्याची वेळ आली. कन्हैया वृंदावनात जाण्याकरिता निघाला. गोपी होऊन विहार करता येईल. त्या दिवशीचं वाक्य सर्वांना कळालं नसेल, आज कळेल. सब वृत्ती हे गोपिया, आत्मा कृष्ण स्वरूप, संधी में झलकत रहे यही रास आणू. वृत्तीच गोपी आहे आणि आत्मा कृष्ण आहे, आणि वृत्तीनं अखंड आत्मस्वरूपाचं चिंतन करणं हे रास आहे. हे वृंदावनात घडू शकतं. हे वृंदावन आपल्या जवळ आपण तयार करून या माध्यमातून प्रवेश करायचा. पण फार निर्मळ झालं पाहिजे, फार शुद्ध झालं पाहिजे, फार पवित्र झालं पाहिजे. पण कथा त्रिवेणी संगम, देवभक्तानी नाम, तिथीचे उत्तम चरण रजवंदिता. पुढे सांगितलं जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी नर, जे ऐकती सादर पवित्र हरिकथा. पण ही हरिकथा अशी आहे, दोषांचे डोंगर जाळणारे आहे. पण याच्यातून त्यांनी आपले दोष आपल्याला कळतात, आणि कळाल्यानंतर जाळण्याची प्रवृत्ती निर्माण होते. नाहीतर 2-3 प्रकारचे लोक असतात, उत्तम, मध्यम, कनिष्ठ अधिकाराचे. लोकांना दोष कळतात स्वतःचे सांगितल्यानंतर, पण त्या दोषांना घालवण्याची प्रवृत्ती तयार होत नाही. उलट तो सांगतोय म्हणून त्याच्यावर डाग पडतात, हा बावळट आहे म्हणतात. असा एक वर्ग आहे. त्याच्या पुढचा एक वर्ग आहे, त्यांना दोष कळतात आणि दोष घालवण्याकरिता प्रयत्न करण्याचा संकल्पच करतात की बस आता हा घालवणारच. आणि काही त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे की ते कथेत त्यांनी ऐकतात, त्यांना दोष कळतात आणि कथेतच संकल्प करतात की बस परत हे करणारच. हे उत्तम उत्तम श्रोता, असा उत्तम श्रोता असला पाहिजे, मग तो त्याच्यात प्रवेश करेल. असं वृंदावनात त्यांनी सर्वजण राहण्याकरिता गेले. कंस काही थांबला नाही. त्याने तिथे कन्हैयाला मारण्याकरिता दैत्यांना पाठवायला सुरुवात केली. वासरं छोटी छोटी आहेत, फार सुंदर आहेत. त्या वासरं भगवंताला प्रिय सुद्धा आहेत. गोपाळ जसे कन्हैया बरोबर खेळत होते ना, असे वासरं पण खेळत होते महाराज. त्यांना अजून शिंग आलेली नव्हती, कोवळी कोवळी. तुम्ही ते वासरं बघा किती गोड आहे, ते हरणासारखंच उड्या मारतात. तुम्ही त्याच्याशी खेळायचा प्रयत्न करा, तुमच्याशी खेळेल ते. कन्हैया त्यांनी असाच आहे, तो वासरांवर भरभरून प्रेम करतोय. वासरांनी त्याच्यावर खेळावं. अजून शिंग उडवली नाहीत ना, कोळी कोळी उडवण्याची तयारी आहे शिंगांची. कन्हैया पुढे चाललेला आहे. या वासराने काय करावं, हळूच कन्हैयाच्या मागून जायचं आणि असं आपल्या डोक्याने कन्हैयाला धक्का मारायचा. कन्हैयानं असं त्यांनी पुढे असं ढकलल्यासारखं झालं म्हणून कोण मला ढकलतंय म्हणून पाहिलं तर वासरू. मग त्या वासराला पकडण्याकरिता कन्हैयानं पळावं, वासरानं पुढे पळावं, कन्हैयानं मागून पळावं. काय भाग्यवान असेल वासरू. सगळं जग त्याला पकडण्याकरिता पळतो, तो वासराला पकडण्याकरिता पळतो. वासरू सामान्य नाही हो. हे वासरू त्यांनी मला भावस्थितीत गेलेलं वासरू. हे वासरू तर आपण पण होऊ शकतो ना, व्हा ना कधीतरी वासरू. आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्नपूर्वक त्यांनी त्याच्या विश्वात गेलं पाहिजे की स्वतःला वासरूच समजा. तुम्हाला काय समजता येईल ते समजा, रोज एक समजा. एक दिवशी यशोदा समजा, एक दिवशी नंद समजा, एक दिवशी पेंद्या समजा, एक दिवशी वरद्या समजा, एक दिवशी गोपी समजा, एक दिवशी गाय समजा, एक दिवशी वासरू समजा. एक दिवशी तुम्हीच पद्मगंधा व्हा आणि पद्मगंधावरून विचार करा की कन्हैया येत असतो, गायीच्या पाठीवर हात फिरवित असतो. तुम्ही जर पद्मगंधा नावाची गाय झालात तर कन्हैया येईल आणि हळवारपणे पाठीवरून हात फिरवेल. त्याच्या त्या स्पर्शाचा अनुभव फार दिव्य असणारा अनुभव असेल.
तो हे जगातले कोणीच देऊ शकत नाही. तो अनुभव तो कन्हैयाच देऊ शकतो. तो स्वतः प्रगट होऊन हा दिव्य अनुभव आपल्याला दे. काय हरकत आहे? सहज आहे, सोपा आहे. तुला फार सोपं वाटतं, सोपं आहे. अभ्यास करण्याचा तर नक्कीच प्रयत्न करतोय, निश्चित. खरोखर उगीच कसं काय बोलतोय मी तुमच्यासमोर? बोलतोय म्हणजे कुठेतरी विचारपूर्वक जबाबदारीने बोलतोय. प्रत्येक वाक्य जबाबदारीने वापरतोय. मला याची जाणीव आहे, माझ्या पोटात जाणीव निर्माण होते म्हणून मी तुमच्याशी त्या शब्दात बोलतोय की एकांतात बसून कधीतरी डोळे बंद करून कन्हैयाच्या विश्वात जाता येतं सगळ्यांना. हे त्याच्यातून शिकण्यासारखंच आहे. फार मोठं ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरिता जर अट्टहास करत असाल तर ते प्राप्त झाल्यावर एवढा मोठा फुगा येतो की तो कोणाच्यानेच घालवता येत नाही. पण भगवंताचं प्रेम जर पोटात उतरलं तर तो परमात्मा त्याच्या घरी ब्रह्मज्ञानाचे मोठे मोठे गाठोडे ठेवलेले आहेत, ते सगळे तुमच्या नावावर करून देतो. त्याच्यावर प्रेम कराल तर ब्रह्मज्ञान तुमच्या समोर लोळण घालायला येईल. पण तुम्ही फक्त ब्रह्मज्ञानी होण्याचा विचार केला तर प्रेम तसुभर सुद्धा मिळायचं नाही. फक्त अभिमानच तयार होईल. प्रमाण आहे माझ्याकडे, सांगू नाथांचं प्रमाण. ते म्हणतात भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. तुझं ज्ञान नको का? अभिमान नित्य नवा तया माझी. त्या ज्ञानात अभिमान आहे, नित्य अभिमान आहे, नवीन अभिमान आहे रोज. महत्वाचं आहे. म्हणून ज्ञानी झालं पाहिजे, गोष्ट खरी आहे. पण प्रेमाला सोडून नाही, प्रेमी व्हा, आपोआप ज्ञानी व्हा. आपोआप ज्ञानात प्रवेश करा. देव तुम्हाला देईल. तो म्हणतो ददामि बुद्धी योगम तम. जे सतत प्रेमाने माझं कीर्तन करतात, माझं चिंतन करतात, मी त्यांना बुद्धियोग म्हणजे ज्ञान देतो. त्याची प्रतिज्ञा आहे, त्याचं वचन आहे. त्याची वचन उगीच कशी काय त्यांनी वाऱ्यात विरघळून आपण देतो हे समजत नाही. तो म्हणतो सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्य मोक्षयिष्यामि. माशीची चिंता करू नका, मोक्ष देईन. तो म्हणतो अनन्निश्चंत यंतो मामे जना परिपासते तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. त्याची प्रतिज्ञा आहे. अशा अनेक प्रतिज्ञा त्याने केल्यात, पण आपण प्रतिज्ञांवर कुठे लक्ष देतो? बारकाईने जर लक्ष दिलं तर आपल्या जीवनात तो आनंद येईल. असो, तुम्ही चांगलं ऐकता आहात हा माझा मोठा प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही ऐकायला लागले की मला सांगावं वाटतं. मग पुढे अजून फार कथा आहेत ना, फार लांब जायचंय. पण तुम्ही ऐकता आहात फार चांगलं. ही कथा तुम्ही अशी 5-7 दिवसाची ठेवायला नको होती. याला आमच्या सोयीनं झालं, काय करू मी तरी एक दिवस दैवयोगानं वाढला. 7 दिवसाची आजच समारोप करावा लागला असता. उद्याचा दिवस वाढलेला आहे. उद्या पण ऐकायला मिळेल, पण आता असंच शॉर्टकट ऐकायला मिळेल. चला, पण वासर फार सुंदर आहे. त्या वासरांना घेऊन कन्हैया वनात जातोय. कंसानं त्यांनी दैत्य पाठवला. तो दैत्य वासराचं रूप घेऊन आला. त्याचं नाव आहे वत्सासूर. वत्सासूर फार सुंदर हरणासारखं वासरू दिसते. देवाने विचार केला की नवीन वासरू आपल्या वासरांमध्ये कुठून आलं? आमच्या गाडीत नाना आहेत, त्यांनी एक विचार मांडला. म्हणे हे मेंढ्या घेऊन जाणारे जे धनगर आहेत ना, त्यांच्याकडे हजारो मेंढ्या असतात. त्यांच्याकडे वेगवेगळे वाटून वाटून कल्प देतात. पण दुसऱ्याच्या मेंढ्या जर त्याच्यामध्ये घुसल्या तर ते बरोबर सांगतात ही आपली नाही, ही आपली मेंढी आहे. कसं काय हो? सगळ्या मेंढ्या सारख्याच दिसतात, ती कशी काय ओळखतात? त्याचं कारण आहे, ती मेंढी त्यांनी जन्माला आल्यापासून ती कोकरू तेव्हापासून ते त्याला पाहतात. एवढा अभ्यास झालेला असतो त्याला पाहण्याचा की ते सहजच आठवतं हे आपलं आहे आणि हे आपलं नाही. अभ्यास आहे. तसं कन्हैयाचा सुद्धा अभ्यास आहे सगळ्या मेंढ्यांना पाहण्याचा. आपल्याला आता नाही पाहतो, आपल्याला फार आपलं त्याला सगळं माहिती आहे. मी काय काय जिन्नस आहे ते त्याला माहिती आहे. माझं सगळंच त्याला माहिती आहे. माझी आई बाप भाऊ बहीण काय, कोण कोणत्या स्वभावाचं आहे, कोण कसं वागतंय, कोण काय करतंय, सगळंच त्याला माहिती आहे. गंमत आहे नाही, त्याला सगळं माहिती आहे. त्याला सगळं माहिती आहे. परत परत काय म्हणतोय, आपल्याला याची जाणीव व्हावी की त्याला आपण चांगल्यापैकी माहिती आहोत आपण काय आहोत. म्हणून लोकांच्या समोर आपण स्वतःला काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करू, गोष्ट वेगळी, पण त्याच्या समोर नाही, कारण त्याला माहितच आहे आपण काय आहोत. सगळ्या वासरांना ओळखतो. त्याच्याजवळ जेवढी वासरं आहेत ती सगळी त्याच्या परिचयाची आहेत. किती किती कल्प कोणी कोणी तपश्चर्या केली तेव्हा हे माझ्याजवळ वासरू झालंय हे त्याला चांगलं माहिती आहे. त्याला ओळख आहे, परिचय आहे. नवीन वासरू आलं आणि ते वासरू त्यांनी घुसलं मध्ये, पण ते सुद्धा ओळखलं. त्याला कोण आहे हा त्याला कळलं. कशाकरिता आला ते पण कळलं. वासरू म्हणून मला फसवण्याकरिता आला, मारण्याकरिता आला देवा, पण देवानं त्याचा उद्धार करून टाकला.
वासरू त्यांनी मोहाचं प्रतीक आहे. मोहात मनुष्य अडकतो ना. भगवंतानं कृपा केल्याशिवाय मोहातून बाजूला व्हायचा नाही मनुष्य. प्रेम सगळ्यांच्या पोटात आहे. व्यक्तीवर कराल तर व्यक्तीवर केलेल्या प्रेमाला नाव येतं मोह. महाराज जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत स्टेजवर आहेत तोपर्यंत पुढे वर येण्याचा प्रयत्न करू नका. कृपया महाराज स्टेजवर जोपर्यंत आहेत तोपर्यंत पुढे